सेक्शन 6 ऑफ लिमिटेशन ॲक्ट आपल्याला लीगल डिसॅबिलिटीजबद्दल सांगतो. त्यामध्ये 4 प्रकारचे डिसॅबिलिटीज आहेत. इडियट, इन्सेन, अनसाउंड माइंड अँड मायनर. चला तर सगळे बघूया. तर इडियट म्हणजे कोण? असा व्यक्ती जो जन्मतः मूर्ख असतो. असा व्यक्ती ज्याच्या जन्मापासूनच परमनंट लॅक ऑफ अंडरस्टँडिंग और इंटेलिजन्स असते त्याला इडियट असं म्हटलं जातं. जन्मापासूनच मूर्ख असल्याने अशा व्यक्तीची मेंटल इलनेस हा परमनंट असतो. इन्सेन व्यक्ती हे जन्मतःच मूर्ख नसतात. ते कोणत्या इलनेसमुळे, इंजुरीमुळे किंवा कोणत्या अदर कॉजमुळे ते अनसाउंड माइंडचे होतात आणि अशा व्यक्तीची मेंटल इनकॅपॅसिटी ही परमनंट किंवा टेम्पररी स्वरूपाची असू शकते. इडियट आणि इन्सेन या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना अनसाउंड माइंड व्यक्ती असं म्हटलं जातं. अनसाउंड माइंड हा एक ब्रॉड टर्म आहे आणि त्या दोन्ही प्रकारच्या व्यक्तीचा समावेश होतो. अशा प्रकारच्या व्यक्तींची मेंटल इनकॅपॅसिटी ही टेम्पररी किंवा परमनंट स्वरूपाची असू शकते. 18 वर्षाखालील व्यक्तींना मायनर असं म्हटलं जातं.